झी 24 तासचे संपादक सध्या आपल्या बरोबर आहेत, कमलेश सुतार सर. आपण सरांकडे जाऊया. कमलेश सर, हे जे आता सध्या राजकारण घडतंय आणि पवारांच्या भेटीला भुजबळ गेलेत, ते स्वतः असुरक्षित असल्याचं आता योगेशजींनी आपल्याला सांगितलं. एक नवीन समीकरण येण्याची शक्यता आहे. काय वाटते आपल्याला? काय हे सगळ्या घडामोडी घडताना दिसतात आणि कसं तुम्ही ह्याच्याकडे पाहता? अनुपमा, योगेशने जसं सांगितलं, ही एक महत्वाची गेल्या काही दिवसांपासूनची घडामोड राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा होती. अजित पवारांना सोबत घेऊन लढायचं की अजित पवारांच्या सोबत एक वेगळी आघाडी असावी आणि ज्याच्या माध्यमातून समोर मतांची फाटाफूट व्हावी, अशा प्रकारची एक चर्चा, वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन सध्या ट्राय केले जात आहेत. पण छगन भुजबळ जेव्हा अजित पवारांसोबत गेले होते, आपली एक ओबीसी नेते म्हणून आपली वेगळी ओळख राहावी, हा त्यांचा प्रयत्न होता. म्हणजे वारंवार सरकारमध्ये राहून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं असेल, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं असेल, वारंवार त्यांनी सरकारला धारेवर धरलं होतं. आता हे सगळे मुद्दे असताना छगन भुजबळांची ती वेगळी आयडेंटिटी तिथे जर जपायची असेल किंवा आपल्याला तो राज्यातले सगळ्यात मोठे ओबीसी नेते, बहुजन नेते म्हणून ते स्थान त्यांचं मेंटेन करायचं असेल, तर त्यांच्या आगामी काळातल्या राजकीय खेळी किंवा राजकीय त्यांची चाल ही त्या दृष्टीने असायला हवी. जर तिसरी आघाडी अस्तित्वात येत असेल, अशामध्ये वंचित सोबत असेल किंवा एमआयएम सोबत असेल किंवा इतरही छोटे पक्ष सोबत असतील, मागे बच्चू कडूंची चर्चा होती, सदाभाऊ खोत असतील किंवा इतर जे आहेत नेते छोटे पक्ष, त्यांना सोबत घेऊन लढायची जर तयारी होत असेल तिथे, तर अशामध्ये छगन भुजबळांचं स्थान त्याच्यामध्ये आपसुकच कमी होतं. छगन भुजबळ अजित पवारांसोबत जाताना आपलं त्यांनी एक वरिष्ठ नेते म्हणून स्थान जे आहे ते त्यांनी तिथे अबाधित ठेवण्याचा तिथे वारंवार प्रयत्न केला. त्यांची मधल्या काळात नाराजी होती. नाशिकमधून त्यांना लोकसभा लढायची होती. अमित शहा आणि फडणवीसांनी आपल्याला आश्वासन देऊन सुद्धा आपल्याला तिथनं लढता आलं नाही, त्यांची खंत तिथे होती. त्यामुळे सुप्रिया सुळेच्या मगाशी पुण्यात म्हणाल्या की त्यांची हेळसांड होते, कोंडी होते, तर कुठेतरी याच भूमिकेतून कदाचित त्यांची शरद पवारांची ही भेट आहे. आता मी एक गोष्ट मला ज्याची खात्री आहे, छगन भुजबळ जेव्हा बाहेर येतील तेव्हा माध्यमांशी बोलताना कदाचित ते याबद्दल बोलणार नाही. सांगताना राज्याचा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा गहन होत चाललाय, शरद पवारांनी यामागे ठाम भूमिका घेऊन उभं राहावं, भूमिका घ्यावी, अशा आशयाची विनंती करण्यासाठी मी पवारांना भेटलो असं कदाचित ऑफिशियली सांगितलं जाईल. पण अशा मोठ्या भेटी, अनुपमा, आपल्या सगळ्यांना माहितीये, या राजकीय कारणाशिवाय होत नसतात. याच्या मागे राजकारण आहे. अवघे 100 दिवस सुद्धा उरलेले नाहीत निवडणुकांसाठी महाराष्ट्राच्या. त्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातले 2 वरिष्ठ नेते जेव्हा भेटतात, त्यातही छगन भुजबळांसारखा एक नेता ज्यांचं सध्याच्या पॉलिटिकल नरेटिव्ह मध्ये ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण हा मुद्दा ऐरणीवरती असताना अशा वेळेस छगन भुजबळांनी ही भेट घेणं, त्यामागे नक्कीच जे कारण, आणि योगेशने ज्या प्रकारे सांगितलं की तिसरी आघाडी जर होत असेल, ज्याची चर्चा सध्या खूप जोरदार सुरू आहे राजकीय वर्तुळांमध्ये, तशी आघाडी होत असेल तर याच्यामध्ये छगन भुजबळांचं स्थान काय असेल आणि याच्यातून छगन भुजबळांची अस्वस्थता आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पण या घडामोडीकडे लक्ष असणार आहे. ही फार मोठी घडामोड आहे. ही भेट आजची इथेच थांबेल, शरद पवार आणि भुजबळ भेटून याच्यातनं राजकारण थांबेल असं अजिबात नाहीये. या गोष्टीचे वेगवेगळे कंगोरे येणाऱ्या काळात समोर येत राहणार आहेत, अनुपमा. अगदी. ही भेट आता काही वेळामध्ये, आता तरी ते वेटिंगवर आहेत, अजूनही त्यांची शरद पवारांबरोबर भेट झाली नसल्याचं आपले प्रतिनिधी विशाल सवनेने तिथे सांगितले. तो या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे, त्यामुळे आता गेल्या जवळपास पाऊण तासांपासून भुजबळ बाहेर येत आहेत, अजूनही त्यांची भेट झाली नसल्याचं कळतंय. सर, त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं, ही फक्त भुजबळांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी ही भेट आहे की महायुतीसाठी आता पुढची जी विधानसभेची निवडणूक आहे ती आव्हानात्मक परिस्थितीमध्ये होणार आहे, त्यामुळे मवियाच्या मतांचं विभाजन व्हावं यासाठी तिसरी आघाडी होतीये, अशा प्रकारे चर्चा, या संदर्भात काय सांगाल? राजकीय वातावरण, काही राजकीय नेते असे असतात, अनुपमा, ज्यांना राजकीय वारे पटकन कळतात, कुठल्या दिशेने राजकीय वारे वाहत आहेत. भुजबळांच्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर भुजबळांच्या मतदारसंघामध्ये तिथे उमेदवार पिछाडीवरती होता महायुतीचा. तिथनं भारती पवार या केंद्रीय मंत्री उभ्या होत्या. तिथे भुजबळांच्या मतदारसंघातून लीड मिळू शकलं नाही. तिथे अर्थातच पिछाडी आहे. तिथे जोरदार तयारी आहे. शिंदेच्या वतीने सुद्धा तिथे, शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने सुद्धा तिथे दराडे इच्छुक आहेत. सोबतच भाजपचाही तिथे आग्रह असणार आहे. भाजपच्या केवळ आग्रहावरती भुजबळांना लढता येणार नाही. आपण लोकसभेत काय झालं ते बघितलेलंच आहे. तर भुजबळांचं व्यक्तिगत एक कारण आहे. सोबतच नांदगाव मतदारसंघ आहे, इथून त्यांचे पुत्र पंकज भुजबळ नेहमी लढायचे. तिथं सुहास कांदे आमदार आहेत, तेही तिथे जोरदार तयारीला लागले शिंदेच्या शिवसेनेकडून. त्यामुळे ही एक स्वतःचं व्यक्तिगत एक कारण झालं. पण सोबतच जी लार्जर भूमिका आहे, जसं मी मगाशी सांगत होतो की एक ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ, आता एक लक्षात घ्या, अजून एक घडामोड कुठली, पंकजा मुंडेंचं कमबॅक झालेलं आहे. भाजपमध्ये पंकजा मुंडे आल्यानंतर पुन्हा एकदा आपसुकच त्यांना या सगळ्यात पार्श्वभूमीवरची उमेदवारी देण्यात आली होती. गेल्या अनेक वेळा त्यांना उमेदवारीने उलकावणी दिली होती. पण पंकजा मुंडेंना आणण्यामागचं एक महत्वाचं कारण हे म्हटलं जात होतं की भाजपचा जो कोर मतदार आहे, जो ओबीसी मतदार आहे, तो पक्षाकडनं तुटता कामा नये, ओबीसी नेतृत्वाला चेहरा देण्यात यावा आणि आगामी काळात कदाचित पंकजा मुंडेंकडे मोठी जबाबदारी सुद्धा दिली जाऊ शकते. अशामध्ये भुजबळांचं महत्व कमी होत जातं. त्यामुळे भुजबळांना
एकतर बदलणारे वारे, स्वतःच्या मतदारसंघात असणाऱ्या अडचणी आणि ओबीसी नेतृत्व म्हणून त्यांची कुठेतरी त्याच्यामध्ये त्यांना थोडीशी रॉड इन त्यांना तिथे मिळते. त्यामुळे कदाचित भुजबळांची ही भूमिका असेल. त्यामुळे शरद पवारांना भेटून आत्ताच्या घडीला त्यांच्या चर्चा वारंवार होत असतात. मागे आठवत असेल अनुपमा, छगन भुजबळ शिवसेनेत जाणार का, शिवसेनेच्या काही नेत्यांना भेटले अशी चर्चा सुरू झाली होती. छगन भुजबळ वारंवार स्वतःला चर्चेत ठेवतात. छगन भुजबळांसाठी सुद्धा छगन भुजबळ आता जवळजवळ 75च्या त्यांचं वय आहे. राजकारणात ही सुद्धा त्यांची आता त्यांच्या राजकारणातली महत्वाची इनिंग ठरणार आहे. पुढच्या पिढीच्या दृष्टीने समीर भुजबळ असेल, पंकज भुजबळ असेल, त्यांच्या दृष्टीने सुद्धा त्यांना आगामी त्यांच्या प्रत्येक राजकीय खेळीकडे किंवा प्रत्येक राजकीय ते मूव्ह करतील त्याच्याकडे त्याच्यातनं अनेक त्यांना गोष्टी अपेक्षित तिथे असतील. त्यामुळे आज शरद पवारांना भेटून कदाचित आगामी काळात महाविकास आघाडीच्या आणखी काही नेत्यांना छगन भुजबळ भेटतायत का, त्या एका भेटीवर हे थांबताय का, हे बघणं गरजेचं आहे. पण जर तिसऱ्या आघाडीची जी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे आणि त्या सूत्रांनी आपल्याला योगेशने जी माहिती आपल्याला दिलेली आहे की अशी चर्चा सुरू आहे, जर प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं, एमआयएमला सोबत घेऊन अजित पवार लढणार असेल तिथे, तर त्या माध्यमातून कुठल्या मतांचं विभाजन केलं जात आहे का, ते कदाचित खूप महत्वाचं ठरू शकतं आणि त्याच माध्यमातून या गोष्टीकडे आपल्याला बघता येईल. ठीक, कमलेश सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या चर्चेसाठी. कमलेश सुतार सर आपल्या बरोबर होते, झी 24 तासचे संपादक.